नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. देवांश त्याच्या फार्म हाऊसवरती होता. त्यानं सगळ्यांशी संपर्क बंद करून टाकला होता. फक्त मेसेजद्वारे तो माईंशी बोलायचा. त्यांना त्याची काळजी वाटू नये म्हणून, कारण या जगात त्यांच्याशिवाय त्याचं कोणीच नव्हतं. दिवसभर ड्रिंक करत तो बेडरूममध्ये पडून होता. त्यामुळे बाहेर काय चाललंय हे त्याला अजिबात माहीत नव्हतं ना ते त्यानं जाणून घेतलं होतं. शिव, आज 4 दिवस झाले देव अजून घरी आला नाही, माई त्याच्या काळजीत बोलल्या. माई, तुला त्याचा स्वभाव माहीत आहे ना. तो जोपर्यंत स्वतःच्या गोष्टी डोक्यातनं काढून टाकत नाही तोपर्यंत नॉर्मल तो होणार नाही, शिव माईंना समजावत बोलला. गाथाच्या वडिलांची तब्येत कशी आहे आता? जाऊन भेटावं वाटतं, परंतु कुठल्या तोंडानं जाऊ? देव जो काही वागलाय ना त्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे, माई नाराज होत बोलल्या. ते आता ठीक आहेत माई, ऑपरेशन नीट झालंय. मी गेलो होतो भेटायला पण काय शिवा? माई, समीरनं मला त्यांना भेटू दिलं नाही. खूप नाराज आहेत ते आपल्यावर. आणि गाथा भेटली तुला? ती बरी आहे ना? माई काळजीनं बोलल्या. ती ठीक नाही आहे माई. यात कोण चूक कोण बरोबर माहीत नाही, पण जे झालं ते खूप चुकीचं आहे. तिच्याकडे पाहून वाटत नाही की ती कुठे चुकली असेल, पण हे मात्र खरं आहे की ती आता देवला कधीच माफ करणार नाही. ती पुन्हा त्याच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही माई. देवा पांडुरंगा, का माझ्या लेकरांच्या सुखाला अशी नजर लावलीस? गाथामुळे आता कुठे माझं लेकरू खरं आयुष्य जगायला लागलं होतं. तिनंच त्याला प्रेम करायला शिकवलं आणि तू त्यालाच तिच्यापासून दूर केलंस, तेही त्याच्याच हातानं. तुझ्या मनात नक्की आहे तरी काय? माई, तू नको जास्त विचार करूस. आता सगळं वेळेवरती सोडून दे. तू चल आराम कर. शिव त्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला. इकडे संध्याकाळी. समीर, मिस्टर सरपोतदार. काय झालं बाबा, काही हवंय का? समीर काळजीनं बोलला. मला जरा पेपर तरी दे. 3 दिवसांपासून सारखा झोपून बोर होत आहे. बाबा, तुम्ही न्यूजपेपर वाचणार? अहो, तुम्ही आजारी आहात. नाही, अजिबात नाही. तुम्ही झोपून राहा, समीर बोलला. अहो जावई बापू, मी ठीक आहे आता. बरं, थोडा TV तरी पाहू द्या. या VIP रूमचं भाडं काय फुकट द्यायचं का? बाबा, तुम्ही पण ना, एवढं मोठं ऑपरेशन झालंय आणि तुम्ही? समीर खळखळून हसू लागला. खरंच रे, आता झोपून कंटाळा आलाय. जरा तारक मेहता लावून दे, नाहीतर कपिल शर्मा शो. ठीक आहे, असं म्हणून त्यानं TV ऑन केला आणि कपिल शर्मा शो लावून रिमोट त्यांच्या बाजूला ठेवला. सर, ही काही न्यू मेडिसिन्स आहेत. डॉक्टरांनी रात्रीपासून सुरू करायला सांगितलीत. तेवढी घेऊन या. नर्स येऊन समीरला बोलली. ओके बाबा, तुम्ही TV पहा, मी जरा आलोच मेडिकलवरनं, समीर बोलला आणि त्यांनी मध्ये मान डोलावली. समीर मेडिसिन आणण्यासाठी बाहेर गेला. मिस्टर सरपोतदार कपिल शर्मा शो पाहत होते आणि TV वरती ॲड लागली. त्यांनी लगेच चॅनल बदलायला सुरुवात केली. मध्येच न्यूज चॅनल लागलं आणि त्यावरती देवांश आणि गाथाचा फोटो त्यांना दिसला. ते बातमी पाहू लागले. मशहूर डॉक्टर देवांश ने अपनी शादी के बीच में ही क्यों तोड़ दी, इसका पुख्ता कारण मिल गया है. दरअसल बात यह है कि मिस गाथा ने उसके साथ धोखा किया था. यह धोखा क्या था, इस वीडियो में आप देख सकते हैं. मिस गाथा एक बहुत ही रिच, बिगड़ेल और जिद्दी किस्म की लड़की है. उनके पिता मिस्टर सरपोतदार एक जाने माने बिजनेसमैन है. मिस गाथा को डॉक्टर देव बहुत पसंद थे और वो उनके साथ शादी करना चाहती थी, लेकिन दोनों में करीब 10 साल का फर्क था. डॉक्टर देव ने शादी के लिए मना कर दिया और फिर गाथा ने डॉक्टर देव के साथ शादी करने के लिए अपनी सारी हदें पार कर दी. उन्होंने षड्यंत्र रचा. एक पार्टी के दौरान मिस गाथा ने डॉक्टर देवांश को लव ड्रग दिया और डॉक्टर देव अपना आपा खो बैठे. कहानी आगे बताने से पहले ये जान लीजिए कि लव ड्रग लेने से होता क्या है. यह एक ऐसा ड्रग है जिसे लेने से आदमी या औरत अपना आपा खो देते हैं. शरीर में हार्मोन्स गति से चेंज होने लगते हैं और तेजी से गर्मी बढ़ने लगती है. शरीर सेक्स करने की तीव्र भावना जागृत करती है. इस दौरान अगर वो सेक्स ना करे तो उस व्यक्ति की जान भी जा सकती है. यही हालत उस दिन डॉक्टर देव की थी. उन्हें मिस गाथा ने बड़ी होशियारी से लव ड्रग दिया और वो अपना संतुलन खो बैठे. उन्हें अपनी जान बचाने के लिए
गाथा के साथ वो सब कुछ करना पड़ा जो शादी के बाद करना चाहिए था। ना चाहते हुए भी दोनों के बीच फिजिकल रिलेशन बन गए। हो सकता है और इसी बात के कारण डॉक्टर देव ने गाथा के साथ शादी करने का निर्णय लिया हो, और जब उनको सच्चाई का पता चला उन्होंने भरी मंडप से यह शादी रोक दी। जसं जसं बातमी पुढे जात होती मिस्टर सरपोतदार यांच्या छातीत पुन्हा त्रास सुरू झाला, कारण त्यांना या गोष्टी माहीतच नव्हत्या। त्यांना दरदरून घाम फुटला आणि त्यांनी छातीवर हात ठेवला। दुसऱ्या हाताने बाजूला असणारी बेल वाजवली। नर्स आणि डॉक्टर पळतच त्यांच्या रूममध्ये आले। समीरही आला आणि त्यानं मिस्टर सरपोतदारांना तडफडताना पाहिलं। बाबा बाबा काय झालं? तो डॉक्टरांना ओरडून बोलला। तुम्ही बाजूला व्हा, नर्स इंजेक्शन फास्ट। डॉक्टरांनी समीरला बाजूला केलं आणि त्यांना एक इंजेक्शन दिलं आणि मिस्टर सरपोतदारांनी लगेचच डोळे मिटले। यांना ICU मध्ये शिफ्ट करा क्विक, डॉक्टर बोलले आणि मग नर्स आणि वॉर्डबॉयने त्यांना ICU मध्ये शिफ्ट केलं। समीर तर फक्त त्यांना वेड्यासारखा पाहत होता। अचानक त्यांना काय झालं त्याला काहीच कळेना आणि लगेचच त्याच्या कानावर टीव्हीवरची बातमी पडली। त्याने टीव्हीकडे पाहिलं तर सगळ्या न्यूज चॅनेलवरती गाथा आणि देवांशचा व्हिडिओ व्हायरल होत होता। त्यात दोघेही इंटिमेट होताना दिसत होते। समीरने टीव्ही बंद केला आणि त्यानं लगेचच मायाला कॉल केला। हॅलो माया, गाथा कुठे आहे? समीरचा घाबरा आवाज ऐकून मायाही घाबरली। काय झालं समीर? बाबा ठीक आहेत ना? मायाने विचारलं। गाथा कुठे आहे? समीर ओरडून बोलला। ती आत्ताच बाहेर गेली। बाहेर कुठे? माहीत नाही, मी सत्यमला खाऊ घालत होते तेव्हा तिच्या गाडीचा आवाज आला। यशोदा मावशींनी दुपारी काही सामान आणायला सांगितलं होतं, मला वाटलं तेच आणायला गेली असेल। काय झालं समीर? तिला फोन करून लगेच घरी बोलावून घे आणि अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही। एवढं बोलून समीरनं फोन कट केला। तर मग मित्रांनो, पाहूयात पुढे काय होतंय ते। परंतु तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।